नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। नगर परिषद भरती 2025 गट क गट ड अंतर्गत ज्या काही 3000 जागा येणार आहेत, तर या जागेविषयी आपण नेमके त्या पात्रता काय असणार आहे, नेमके जाहिरात कधी येणार आहे आणि नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक नगर परिषदेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा। बघा, सर्वप्रथम जे काही नगर परिषद अंतर्गत जे काही तांत्रिक घटकावर आधारित एक पद घेतलं जातं, जे स्वच्छता निरीक्षक जे पद आहे, तर या पदासाठी आपलं लवकरच पुस्तक मार्केटला उपलब्ध होऊन जाईल। लक्षात घ्या, यामध्ये संपूर्ण तांत्रिक घटकाचा पेपर 2 जो आहे नगर परिषदचा हा संपूर्ण कव्हर होणार आहे। संपूर्ण नवीन अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाची रचना आहे। पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही पुस्तकाविषयी अधिक माहिती घेऊ शकता। चला मूळ मुद्द्याला सुरुवात करू। स्वच्छतेची बॅच आहे आपली, त्यानंतर सर्वसमावेश जी काय मराठी आहे आणि इंग्लिश आहे, संपूर्ण नोट सुद्धा त्रिच्या फाउंडेशनवर उपलब्ध आहे। बघा, काल एक परिपत्रक आलं, या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलंय, बघा लक्षात घ्या, 29 मेला परिपत्रक आलं, GR आलेलं आहे। यामध्ये सांगितले की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड जे काही रिक्त पद भरतीची प्रक्रिया आहे, तर ही राबवण्याबाबत हे GR आले, म्हणजे आता काय लवकरच जाहिरात येणार आहे आणि लवकरच परीक्षा काय होणार आहे। बघा, तर यामध्ये सामान्यतः काय होतं, संदर्भ प्रशासन विभाग अंतर्गत एवढे जागा आहेत तेवढे आहेत। बघा, महोदयाला पत्र आल्यानंतर की महाराष्ट्र शासनामार्फत जे काही 150 दिवस जे आहेत, तर 150 दिवसाअंतर्गत 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत दिवसाचा जो कार्यक्रम आहे, 102 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, तर यामध्ये या जाहिरातीचा काय समावेश आहे, त्यामध्ये काय या जाहिराती घेतल्या जातील। असा एकूण जवळपास विभागांतर्गत 75,000 जागा भरल्या जातात। कोणत्या सर्व सेवे अंतर्गत या संदर्भातलं परिपत्रक आहे। बघा, तर जे जाणून घ्या की संपूर्ण ही नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, तर हे संपूर्ण जी काही नगर परिषदेची परीक्षा आहे, तर ही 21 नोव्हेंबर 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या गट ब अराजपत्रित गट क गट ड संवर्गातील जे काही नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवे अंतर्गत भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया जसे की TCS आहे, लक्षात घ्या कोणती TCS परीक्षा अंतर्गत कन्सल्टंट सर्व्हिस व IBPS, बघा कोणतं IBPS अंतर्गत काय पद भरती केली आहे, पर्सनल या कंपनीची निवड केली आहे। पूर्व शासनाचे तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांच्या काय स्तरावर टीका वरील दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करावी असं या GR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे। बघा, मागचे पेपर बघितले आपण, तर मागचे नगर परिषदेचे पेपर TCS कंपनीने घेतले आहेत, म्हणजे 2 ज्या कंपन्या आहेत त्या दोन्हीपैकी एका कंपनीची निवड या ठिकाणी होऊ शकते असं या परिपत्रकामध्ये सांगितलं आहे। परंतु जास्तीत जास्त पेपर काय TCS अंतर्गत घेण्याची काय दाट शक्यता आहे, काय दाट शक्यता आहे। त्यामुळं जी काही तयारी करतो आपण, तर तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्याने TCS पद्धती आहे आणि IBPS पद्धती डोळ्यासमोर धरून काय अभ्यासाला सुरुवात करावी, अभ्यासाची काय तयारी करणं अपेक्षित आहे। शक्यता जास्तीत जास्त काय TCS अंतर्गत घेण्याचे आहे। बघा, त्यानंतर की एकूण जर का मागचं बघितलं आपण, एवढ्या जागा रिक्त आहेत, गट क अंतर्गत मंजूर पदे एवढी होती, कार्यरत पदे तिथं रिक्त पदे एवढे आहेत, भरलेली टक्केवारी आहे जर विचार केला 68% पदे भरले आहेत, बाकी पद काय अजूनही पद रिक्त आहेत। क्लिअर। बघा की आता नेमकं जाहिरात कधी येणार आहे, बघा की नगर परिषद 29 मे 2025 पत्रान्वये सूचनेनुसार वेळापत्रक आहे, विहित मुदतीत पद भरतीबाबत नियोजन करून 30 सप्टेंबर रोजीपर्यंत कारवाई करणे पाहिजे। बघा, पहिले विषय की जिल्हाधिकारी यांनी शासन नेमून दिलेल्या कंपनी सोबत करारनामा करणं, कधीपर्यंत करारनामा केला पाहिजे, 15 तारखेला, लक्षात घ्या 15 जून पर्यंत काय करारनामा होईल। एक पेपर नेमका TCS एक तर TCS कडे असेल किंवा IBPS, लक्षात घ्या कोणतं IBPS कडे होऊ शकतं। या दोन्ही बाबत करार कधी 15 जून पर्यंत, जसं करार संपला म्हणजे करार बनला, करारनामा झाला की लगेच काय पद भरती जाहिरात प्रसिद्ध होईल। कधी 15 जुलै काय लगेच जाहिरात येईल, म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा काय कोण TCS घेणार का IBPS घेणार हे ठरलं की लगेच जाहिरात प्रसिद्ध होईल आणि परीक्षेचे अंतिम निकाल सुद्धा काय 30 सप्टेंबर पूर्वी काय संपूर्ण भरती प्रक्रिया पार या नगर परिषद अंतर्गत केली जाणार आहे। म्हणजे आतापासून जर विचार केला आपण 29 आजच्या दिवसापासूनच काय विचार केला, तर आतापासून आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत नोकरीला लागायचं असेल तर आपल्याला संपूर्ण गोष्टी या काय माहिती असायला पाहिजे, तयारी ही पद्धतीने केली पाहिजे। म्हणजे 15 तारीख आहे, हे राहिलेले 15 आहेत, या 15 दिवसामध्ये तुमचे इतर परीक्षा संपतात, ह्या संपल्या दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाला आपण सुरुवात करणं गरजेचं आहे। क्लिअर। बघा, पुढचा आहे की नेमक्या याच्या पात्रता काय, लक्षात घ्या नगर परिषद अंतर्गत काही पद भरले जातात, याच्या पात्रता जे काही 2 महत्वाचे पद आहेत या पदासंदर्भातल्या जाचक अटी रद्द लवकरच होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी पूर्वीच्या कोणत्या अटी आहेत अजून अटी रद्द झाल्या नाही, तर कोणत्या, जसं की जे काही नगर परिषद नगरपंचायत मध्ये पद आहे, जसं की वरिष्ठ लिपिक आहे आणि दुसरं टंकलेखन किंवा रोखपाल, हे काय पदोन्नती 100% होती, जसं विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, कोणत्याही शाखेची रोखपाल असला पाहिजे, कर्मचाऱ्यांना काय अटी लागू जसं की HSC पास असला पाहिजे,
त्यावर टायपिंग त्याचा 30-40 टायपिंग असलं पाहिजे. शासनाच्या याच्यानुसार काय 3 वर्षाचा अनुभव आहे. लक्षात घ्या 3 वर्षाचा जो अनुभव आहे वरिष्ठ लिपिकसाठी, हा लिपिकचा आज काय ही रद्द होण्यासाठी लवकरच मागणी सुरू आहे. हे सुद्धा नवीन जाहिरातीमध्ये येऊन जाईल. नंतर सरळ सेवा अंतर्गत मान्यता कोणती पदवी चालेल 30-40 तुमचं टायपिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाचं MSCIT तुमचं असलं पाहिजे. त्याचबरोबर काय मराठी भाषा जी आहे, मराठी मातृभाषेचं आपल्याला मुबलक पुरेसं ज्ञान सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. हे काय 50% अंतर्गत काय जसं नगर परिषद याला सुद्धा 3 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक HSC नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणीचं काय पात्रतेसाठी मान्यता राहील. कोणती पदवी तर लागणार आहे या काय याच्या अटी आहेत बघा. पुढचं जे काही कॉमन आहे नगर परिषदसाठी तुमचा जो काही कॉमन एकाच पेपर असतो, काही विषयाशी निगडीत तांत्रिक याच्यासाठी वेगळा पेपर असतो. परंतु सर्वसामान्य पहिल्या याचा विचार तर केला आपण की जसं की मराठी असते बघा. एकूण तुम्हाला याच्यामध्ये काय 100 प्रश्न 200 गुणासाठी विचारले जातात. 100 प्रश्न काय 200 गुणासाठी विचारतात. जसं की मराठी विषय आहे तुम्हाला, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी, गणित बुद्धिमत्ता हा घटक आहे. हा दोन्ही काय तुम्हाला याच्यावर विचारला तर त्याचबरोबर जे काही तुमचा विषयाशी संबंधित तांत्रिक काहीसाठी विषयाशी संबंधित पेपर असतो याच्यावर तुम्हाला 40 प्रश्न 80 गुणासाठी विचारले जात असतात. असे काय 80 गुणासाठी विचारले जात असतात. अशा स्वरूपाचं काय या परीक्षेचं स्वरूप आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण सविस्तरपणे बघणार आहे. बघा नगर परिषद मधील स्वच्छता निरीक्षक पद भरती जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पद आहे, ज्या अंतर्गत नगर परिषद अंतर्गत पद भरती घेतली जाते. महानगरपालिका सुद्धा जागा घेते. आणि त्यानंतर काय आरोग्य विभाग या सर्वांसाठी स्वच्छता निरीक्षक तांत्रिक घटकाची आपली बॅच आहे जे की त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे. तर बॅच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही याच्यावर संपर्क साधू शकता किंवा तुम्ही हे जे काही आपलं MPSC ऑल इन वन नावाची लिंक आहे लक्षात घ्या. MPSC ऑल इन वन हे टेलिग्राम आहे. या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही काय वेळोवेळी परीक्षा संदर्भात संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.